काल आपण आपल्यातूनच शिवस्फुरण बाहेर यायला उत्सुक आहे आणि त्या शिवस्फुरणाकडे जर आपण लक्ष दिलं तर शिवस्फुरण बीज रूपाने बाहेर येत असताना जीवाने त्या शिवाकडे काळजीपूर्वक एखाद्या शेतकऱ्याच्या शांत दक्षतापूर्वक वागण्याप्रमाणे लक्ष दिलं तर जीवातून येणारा शिव हा सहजपणे आनंदाने सुखशांती समाधान पसरवण्याच्या भावनेने आणि रादर सुखशांती पसरवण्यासाठीच जीवातून शिवाचं स्फुरण आहे आपल्याला कळतं. म्हणून जीवामध्ये सुखशांती समाधान पसरवणारा शिव सूक्ष्म रूपाने असतो आणि त्या शिवाकडे जीवाने शेतकऱ्याच्या काळजीप्रमाणे शेतकरी जशी बीजाची काळजी घेतो तितक्या शांत दक्ष पद्धतीने संयमाने चिकाटीने जर जीवाने आपल्या शिवबीजाकडे लक्ष दिले तर त्या शिवातून निर्माण होणारी ही जी सृष्टी आहे ती खऱ्या अर्थाने शिवसृष्टी म्हणजे सुख समाधान आणि शांती निर्माण करणारी ही शिवसृष्टी आपल्यातूनच जन्माला येते जीवाला कळेल. म्हणजे जीवाने आपल्या असणेपणावर जर निष्ठा ठेवली तर जीवाने आपल्या असणेपणावर निष्ठा ठेवणे म्हणजे जीवाने आपल्यातील शिवरूपी पुरुषावर प्रेम करणं आहे. जीव जर आपल्यातील शिवरूपी पुरुषावर प्रेम करील तर जीवाच्या अंतर्गत शिव हा पती आहे आणि त्या शिवावर प्रेम करणारा जीव ही त्याची पत्नी आहे. म्हणून आपल्यामध्येच पती पत्नी हे शिव आणि जीव भावाने एकवटलेले आहेत. म्हणून जर आपलं आपणावर प्रेम निश्चित असेल तर आपलं आपणावर प्रेम असताना आपलं आपल्या असणेपणावर प्रेम आहे आणि जीवाचं असणेपण हे शिवस्वरूप आहे. म्हणून जीवाचं असणेपण जे शिवस्वरूप आहे त्या शिवस्वरूपावर जीव जेव्हा प्रेम करतो तेव्हा पुरुषावरती प्रकृती प्रेम करते किंवा शिवावरती पार्वती प्रेम करते. असा आपण आपल्या असणेपणावर प्रेम करण्याचा अर्थ आहे. म्हणून ज्याने आपल्या असणेपणावर प्रेम केले ज्याने आपल्या शिवत्वावर प्रेम केले त्याचं जीवत्व शिवरूप होऊन शिवसृष्टी सुखशांती समाधान देणारी शिवसृष्टी सर्वत्र बृहत म्हणून ब्रह्म म्हणून व्यापून राहते. इथे आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की स्त्री पुरुष लग्न करतात. एक श्रीमान किंवा आपण श्रीयुत असतो त्याची बायको सौभाग्यवती असते. त्यानंतर दुसऱ्या घरातून स्त्री येऊन एका घरात पत्नी म्हणून नांदते. या घरातल्या स्त्रिया दुसऱ्या घरात जाऊन पत्नी रूपाने नांदतात. हा जो संपूर्ण व्यवहार आहे तो जीववृद्धीच्या दृष्टीने आहे आणि त्याला एक सिस्टम म्हणून समाज मान्यता आहे. परंतु जर आपल्या लक्षात आलं तर प्रत्येक जण स्वतंत्र आहे याचा अर्थच बघा. नवरा बायको जेव्हा भांडणं होतात तेव्हा भांडण होईपर्यंत परिस्थिती गेली तर तेव्हा भांडणं होतात तेव्हा शेवटी बायको म्हणते मला माझं म्हणून काहीतरी आहे की नाही. नवराही म्हणत असतो मला माझं म्हणून काहीतरी आहे का नाही. पण तू नवरा जेव्हा त्याचं असणे पण तिच्यावर लादायला जातो किंवा स्त्री तिचं असणे पण नवऱ्यावर लादायला जाते तेव्हाच भांडणाचा प्रसंग उद्भवतो. अर्थात नवऱ्याचं असणे पण स्त्रीचं असणे पण नव्हे सर्व मानवांचं सर्व जीवांचं असणे पण वास्तवात एक आणि एकच आहे. ते आत्म्याचं असणे पण आहे. पण ही समज नसल्यामुळे प्रसंग विशेषी कठोर प्रसंग भांडणं राग द्वेष मत्सर याने संपूर्ण घरामध्ये सुखशांती बिघडून जाते. याचं कारण नवरा जरी म्हणाला मला माझं काही आहे का नाही बायको आली मला माझं काही आहे का नाही तरी अशी जेव्हा नवरा बायको भांडतात तेव्हा दोघांना मुळातच कळत नसतं
की असणे पण हे नवऱ्याजवळही तेच आहे आणि असणे पण हे स्त्रीजवळही तेच आहे. फक्त असणेपणाचा जो अर्थ उलगडलेला आहे तिथे घोटाळा झाल्यामुळे नवरा बायकोला म्हणतो तू तुझ्याच मनासारखं करतेस, बायको नवऱ्याला म्हणते तू तुझ्याच मनासारखं करतोस. परंतु असणे पण उलगडण्यातल्या घोटाळ्यामुळे हे प्रसंग उद्भवतात. अर्थात ते व्यवहारी जगातलं वागणं आहे, त्याच्यावरती भरपूर आपणाला साधन सामुग्री किंवा लिखाण उपलब्ध आहे. परंतु प्रत्येक व्यक्ती स्वतःशीच लग्न लावते याचा अर्थ नीट समजून घेतला पाहिजे. प्रत्येकाचं आपल्या असणेपणावर इतकं प्रेम आहे की आपल्या असणेपणाच्या प्रेमासाठी आपली जीवदशा नष्ट झाली तरी चालेल. आता जीवदशा नष्ट झाली तरी चालेल पण असणेपणावर प्रेम आहे हे म्हणताना लक्षात घेतलं पाहिजे की जीव म्हणून आपण नष्ट झालो तरी आपलं असणेपण जीवविरहित असतंच असतं. म्हणून आपलं असणेपण जीवांतर्गत आहे आणि जीव गेल्यानंतर सुद्धा असणेपण हे असणेपण म्हणून आहे. असं जीव बाह्य आणि जीवांतर्गत असं जे असलेपण आहे ते खरं आत्मतत्व आहे. एकदा का या आत्मतत्वाची जाणीव जीवाला झाली की तो आपल्या आतमध्ये असलेपणाकडे लक्ष लावून असतो. आणि तो जेव्हा आपल्या आत असणेपणाकडे लक्ष लावून असतो तेव्हा शेतकरी जमिनीत टाकलेल्या बीजाकडे लक्ष ठेवून असतो. बी कधी उगवतंय, कसं उगवतंय, बी चांगलं आहे का नाही, त्याच्यातून येणारा अंकुर योग्य आहे का नाही, त्याला कीड रोग लागला असेल तर त्याला काहीतरी उपाययोजना करावी. नंतर ती उपाययोजना करून त्या बीजाचं अंकुरण पुढे वृक्षात रूपांतर, फळ फुलं मोहर या सर्वात रूपांतर होऊन खऱ्या अर्थाने बीजाचा वृक्ष होईपर्यंत शेतकरी काळजी घेतो. आणि बीजातून वृक्ष झाला की त्या वृक्षाला लागलेली फळं पुन्हा त्या शेतकऱ्याची काळजी घेतात. म्हणजे बीतून वृक्ष येईपर्यंत जीवाने शिवाची भक्ती करायची आणि वृक्ष आला की तो शिवच आपली सुखशांती समाधानाची फळं देऊन जीवरूपी शेतकऱ्याची काळजी घेतो. तर जेव्हा आपण म्हणतो बीजामध्ये झाड आहे आणि झाडामध्ये बीज आहे, तर बीजामध्ये झाड आहे म्हणजे आपल्या शिवबीजातूनच शिववृक्ष बाहेर येतो आणि त्या शिववृक्षाला शिवफळं लागतात आणि ती शिवरूपी फळं खाऊन जीवाचं संरक्षण होतं आणि तोच जीव त्या फळातील बी जमिनीत टाकून त्या बी पासून शिववृक्ष होण्यासाठी काळजी घेतो. बी पासून शिववृक्ष होण्याची काळजी घेणे म्हणजे जीवाने आपल्या पत्नी भावाने आपला पती शिव त्याला वर येऊ देणे, त्याला त्याचा चमत्कार दाखवण्यास मदत करण्यास आहे. आणि एकदा का तो शिववृक्ष शिव म्हणून वर आला की तोच शिववृक्ष आपल्याच फळाद्वारे त्याच्यातून निर्माण होणाऱ्या सुखशांती समाधानाद्वारे किंवा नेहमीच्या भाषेत ती फळं बाजारात विकून ते धान्य बाजारात विकून त्या पैशाद्वारे धान्य निर्माण करणाऱ्या जीवभावी शेतकऱ्याचं माणसाचं पालन पोषण करतो. म्हणून जीव म्हणून पत्नी भावाने आपण आहोत आणि शिव म्हणून आपल्या आतमध्ये आपल्या पत्नीभाव म्हणजे काय, पत्नीभाव याचा अर्थ क्रियाशक्ती. जीव म्हणून आपण क्रियाशक्ती नाही, पत्नीभाव म्हणजे क्रियेचा वापर करणारं माध्यम. म्हणून जीव म्हणून क्रिया वापरणारे आपण आहोत आणि ती क्रिया करताना क्रियेचा वापर करताना त्या क्रियेद्वारेच जीव आपली क्रिया जेव्हा पूर्णत्वास नेतो तेव्हा जीव जातो आणि शिव निर्माण होतो. म्हणून जीव मिटतो आणि शिवात जातो. म्हणजे काय, म्हणजे बी जमिनीत गाडलं जातं आणि शिव म्हणून परत झाडाला लटकतं आणि परत त्या झाडावरचं फळ जमिनीत जातं, ते शिव म्हणून नाहीसं होतं. त्या जमिनीची त्या बीची काळजी जीव म्हणून माणूस घेतो आणि त्या काळजीतूनच माणसाने त्या बी बद्दल घेतलेली काळजी
म्हणजे माणसाने आपल्या असणेपणाबद्दल, आपल्या आत्माबद्दल घेतलेली काळजी, हाच आपला जीवभाव, हाच आपला पत्नीभाव आपल्यातून शिवभाव आणि शिववृक्षाला जन्म देतो. म्हणजे फळामध्ये बी आणि बी मध्ये फळ, त्याचा साधा सरळ अर्थ आहे, जीवामध्ये शिव आहे आणि शिवामध्ये जीवनिर्मितीची ताकद आहे. असं आपलं आपल्या असणेपणाशी लग्न झालेलं आहे. हे खरं सांगायचं तर माणसाचं फर्स्ट अँड फॉरमोस्ट लव्ह आहे आणि हे खरं माणसाचं फर्स्ट अँड फॉरमोस्ट वेडिंग आहे. आपलं आपल्या असणेपणाशी लग्न झालंय, हा खरा ईश्वर पार्वतीचा विवाह आहे. आणि हा आपला ईश्वर पार्वतीचा विवाह आपणाला कळणं महत्वाचं आहे. कारण हे जर आपणाला कळलं तर आपल्यातून ससंवेद्यतेचं पीक बाहेर यायला उत्सुक आहे, हेही आपणाला कळतं. ते पीक बाहेर येण्यासाठी घ्यायची काळजी तीही आपण घेतो आणि खऱ्या अर्थाने सुसंवेद्यतेचं, जाणीवेचं, अत्यंत संवेदनशील व्यापक ब्रह्मभावाचं पीक जेव्हा आपल्यातून येत असतं तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण आपल्या आपलेपणाशी एकनिष्ठ असतो. म्हणून जेव्हा माणूस आपल्या आपलेपणाशी एकनिष्ठ असतो तेव्हाच तो माणूस खऱ्या अर्थाने अव्यभिचारी, म्हणजे बाहेर कुठेही लक्ष न देता केवळ आपल्या आत्मतत्वाशी एकनिष्ठ झालेला असतो. म्हणून आपल्या असणेपणाशी अव्यभिचारी निष्ठा असणे हेच खरं पत्नीव्रत प्रत्येक जण आपल्या आत्म्याशी एकनिष्ठ राहून आचरत असतो, नव्हे त्याने आचरणे महत्वाचे आहे. हे एकदा का कळले की उर्वरित लग्न, स्त्री पुरुष एकत्र येणं, हा जो सर्व व्यवहार आहे तो हॉरिझॉन्टल, म्हणजे तो समांतर व्यवहार आहे. परंतु अपवर्ड आणि डाऊनवर्ड, म्हणजे बी झाडाला जाऊन वर लटकलं फळ म्हणून आणि त्या फळातून बी निर्मिती झाली, मध्ये वृक्ष वाढला, संसार वाढला. हे जे आपल्यातूनच शिवतत्व स्फुरित होतं आणि त्या शिवाच्याच स्फुरणेतून आपली उन्नती होते, हे कळणं म्हणजे आपलं आपल्याशी झालेलं लग्न करणं. आपलं आपल्या असणेपणारूपी ससंवेद्य शक्ती जी आहे, ती ससंवेद्य तो देव आहे, स्वतःला जाणणारा ससंवेद्य देव आहे, तो जो महादेव आहे, त्या महादेवाशी जेव्हा आपण एकनिष्ठ असतो तेव्हा जीवरूपाने आपण त्या महादेवाशी पार्वती म्हणून रत झालेलो असतो. आणि महादेव आणि पार्वती यांच्या मिलनातून शिववृक्ष किंवा ब्रह्मवृक्ष वाढीस लागतो. आणि असा ब्रह्मवृक्ष जेव्हा वाढीस लागतो तेव्हा ब्रह्मामध्ये निश्चितच शुभंकर, म्हणजे मंगल करणार, असं शंकर, कल्याण करणार असं तत्व ब्रह्मभावाने, म्हणजे विराट भावाने पसरतं. म्हणून ज्याला आपल्या असणेपणाशी संलग्न राहता आले, ज्याला आपल्या असणेपणारूपी आत्मतत्वाशी, शिवस्वरूपाशी अव्यभिचारी निष्ठेने पातिव्रत्य म्हणून रत होता आले, असा जीवच खऱ्या अर्थाने शिवसृष्टी निर्माण करतो. आणि ही शिवसृष्टी हीच ती ब्रह्मसृष्टी आहे, हेच ते विराट ब्रह्म आहे. आणि शिवसृष्टीमध्ये सर्वच काही शुभंकर, कल्याणकारी, शंकर, मंगलमय असते. यासाठी आपल्या असणेपणात काय आहे, काय वर येऊ पाहत आहे, तिकडे लक्ष देणं महत्वाचं आहे. आणि हे जर लक्ष दिलं तर तिथे लक्ष येताना आजूबाजूला हॉरिझॉन्टल, म्हणजे बाह्य व्यवहाराकडे तुमचं स्वाभाविकच अलक्ष होईल. आणि आतील लक्ष आणि बाहेरील अलक्ष, म्हणजेच आत दिलेलं लक्ष जे आहे तेच आपणाला लक्ष्याप्रती, म्हणजे आपल्या ध्येयाप्रती, आपल्याला आपल्या आत्माप्रती पोचवते. हे आपण काल पाहिलं. संवेदनांचं पीक कसं घेता येतं ते. आता ही जी आत्मनिष्ठा आहे हे खरं तर आपलंच आपल्याशी लागलेलं, जन्माला आलो तेव्हाच लागलेलं आपलंच आपल्याशी
जन्माला आल्या आल्या लागलेलं हे लग्न आहे. तिकडे आपलं लक्ष गेलं तर आता पुढे गोष्ट जी 2 दिवस आधीच ऐकली तर काय आहे, आपलंच आपल्याशी रत होणं जर समजलं तर जेव्हा जेव्हा ही रती म्हणजे जीव आणि शिव यांची रती पूर्णत्वास जाते तेव्हा तेव्हा नवीन 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 परसेप्शन म्हणजे नवीन 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 साक्षात्कार, ज्ञानरूप, आनंदरूप, मंगल कल्याण रूप आणि सर्वांचं भलं करणारे साक्षात्कार आपल्यामध्ये जन्माला येतात. आणि असे हे जे साक्षात्कार जन्माला येतात त्याचं स्वरूप समजून त्याचा आनंद एकदा आपल्या हृदयात ठसवून हा आनंद जेव्हा तुम्ही इतरांना देता आणि मोकळे होता तेव्हा साक्षात्काराचा आनंद घेतला आणि तो साक्षात्काराचा स्वरूप आनंद लोकांना देण्यासाठी आपण मोकळे झालो. म्हणजे मिळालं, लक्षात घेतलं, जाणलं आणि इतरांना देऊन टाकलं. असं भरलं आणि कोरं झालं, भरलं आणि कोरं झालं. हे जे आपलं कोरेपण आहे ते आपलं ब्रह्मचर्य आहे. म्हणजे एका बाजूला आपल्या असणेपणाशी जन्माला आल्या आल्याच आपलं लग्न झालेलं आहे, एका बाजूला जन्मालाच आपण गृहस्थ म्हणून आलो आणि दुसऱ्या बाजूला आपणाला जे मिळालं ते देऊन सतत आपण कोरे राहिलो. म्हणजे गृहस्थ असूनही ब्रह्माप्रमाणे उदार, ब्रह्माप्रमाणे मोकळं रित राहता येणं हे ब्रह्मचर्य आहे. म्हणून ज्ञानी माणूस स्वतःशी लग्न केलेला असा गृहस्थ पण असतो आणि त्याच्यातून जे मिळालं ते लोकांना देऊन आकाशावत मोकळा झालेला, निरभ्र झालेला, कोरा झालेला ब्रह्मचारी असतो. म्हणून आपलं आपल्याशी लग्न होणं हे जसं गृहस्थपण आहे तसंच त्याच्यातून जे मिळतं ते लोकांना देऊन त्यक्ते न लोकांना ते द्यायचं आणि तो जो लोकांना आनंद मिळतो त्या आनंदात आपण आनंद मानायचा. त्यक्ते न भुंजिता आपल्याला लाभलेलं लोकांना दिलं आणि लोकांच्या आनंदामध्ये आपण आनंद मानला. हे आपलं ब्रह्मचार्याचं रूप आहे. म्हणून आपण एकाच वेळेला गृहस्थ आहोत आणि एकाच वेळेला ब्रह्मचारी आहोत. हे गेल्या 2-3 दिवसाच्या निरूपणाचा सारांश आहे. आता उरला मुद्दा असा, जो ब्रह्मचारी आहे, जो जन्मजात गृहस्थ आहे, पण जन्मजात गृहस्थ असून सुद्धा आलेलं सर्व देऊन संन्यास घेतलेला, जणू काही आपण कोरेच आहोत, कोरं राहण्यासाठीच आपलं जीवन आहे असं समजून आणि त्या कोरेपणातच भरलेपण येतं. भरलेपण रिकामं केलं की कोरेपण येतं. हे रितेपण आणि भरलेपण, रितेपण आणि भरलेपण हे आपलं ब्रह्मचर्य आहे. आणि आपण आपल्याशी लग्न लावल्यामुळे आपण आपल्या असणेपणाशी एकनिष्ठ असलो की दुसरेपणाचा, परत्वाचा विचारच जो आपण करत नाही ते एका अर्थाने आपण आपल्याशी एकनिष्ठ असणं हीच ती पतीशी पत्नी एकरूप होणं अशा अर्थाने आपलं गृहस्थाचं रूप आहे. तेव्हा ज्ञानी माणूस गृहस्थही असतो आणि ज्ञानी माणूस ब्रह्मचारी असतो. आता हे कोड जर थोडंफार लक्ष आलं असेल तर अजून एक गोष्ट आहे. ज्ञानी माणूस, संत माणूस, साधू माणूस निरागस असतो. आता निरागस म्हणजे काय बघा, काही दिवसाच्या मागे आपण पाहिलं मुलाच्या हातात एक गुंडा लागला. त्याला माहित नाही हा सुताचा गुंडा आहे, पण एक धाग्याचा गुंडा त्याला लागला. तो तिथे टकमक बघत राहिला. मग ते गोल आहे का चौकोन आहे त्याला माहित नाही. त्या मुलाने त्याला जरा स्पर्श केला. आता तो गुंडा गोल असल्यामुळे पुढे पुढे गेला, पुढे पुढे गेला, पुढे पुढे गेला. त्या गुंड्याशी तो खेळत राहिला. लक्षात आलं. खेळता खेळता दोऱ्याचं एक टोक त्याच्या हातात आलं. तो दोरा ओढत गेला आणि पाठी बघता बघता त्याला दोरा दिसला. आणि एक वेळ असा आला की दोरा दिसतोय आणि तो जो गुंडा होता तो त्याला दिसेना असा आला. आता त्याला फारसं काही कळलं नाही, पण एक गोल वस्तू होती ती खेळण्यासाठी होती. तो पुढे पुढे ढकलत राहिला, चेंडूशी खेळावा तसा खेळत राहिला. दोऱ्याचं टोक मिळालं तो ओढत राहिला.
त्याच्या पाठी दोरा पसरत गेला, पण जो चेंडू होता, दोऱ्याचा गुंडा होता, तो नाहीसा झाला. त्याला एवढंच कळलं एक वस्तू आहे तिच्याशी खेळता येतं. त्याला हेच कळलं, खेळता खेळता तिचं रूप बदललं आणि तिचं मूळ रूप चेंडू सारखं असलेलं नष्ट झालं. आता संपला विषय. त्याला जरी बोलता आलं नाही, त्याला हे कळलं की प्रत्येक वस्तूशी अत्यंत निकोप पद्धतीने खेळून आपल्याला आनंद मिळवता येतो. प्रत्येक वस्तू खेळता खेळता तिचं रूप बदलतं. गुंडा आहे तो गुंडा म्हणून राहिला नाही, दोरा म्हणून राहिला. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक वस्तूशी खेळता येतो, हा जो त्याचा खेळाचा भाव आहे. आणि प्रत्येक वस्तूशी खेळता खेळता त्या वस्तूचं रूप बदलतं, हे जे त्याचं ज्ञान आहे, ते ज्ञान त्याच्या मेंदूमध्ये, तो बालक आहे त्यामुळे त्याच्या मेंदूमध्ये हे ज्ञान आपोआपच सहजपणेच आठवलं जातं की प्रत्येक वस्तूशी खेळता खेळता आनंद मिळतो. आणि तो आनंद घेता घेता तो आनंद देणारी वस्तू एकतर परिवर्तित होते किंवा किंवा आता समजा त्याला पुढे फूल मिळालं, तो फुलाशी खेळतोय. फुलाशी खेळता खेळता पाकळ्या पडल्या आणि फूल नष्ट झालं. म्हणजे वस्तूशी खेळता खेळता आनंद मिळतो, वस्तूचं रूप बदलतं, वस्तू नष्ट होते. पुढे त्याला एखादा भुईमुगाचा दाणा मिळाला, त्याने सहजभावाने तोंडात घातला, त्याला चव लागली, तो खुश झाला. आता परत तो दाणा शोधायला गेला, दाणा मिळाला नाही. तरी सुद्धा दाणा खाल्ल्याचा त्याला आनंद मिळाला, दाणा नाही म्हणून थोडा वेळ तो दाण्याच्या शोधात असतो. पण तो निरागस आहे, तो खेळत असतो. दाणा नाही, खेळता खेळता नवीन काहीतरी मिळतं, नवीन अशी खेळतो. म्हणजे नवीन गोष्टीशी खेळणं, खेळता खेळता त्या वस्तूचं रूप बदलणं, वस्तू नष्ट होणं, ह्या सर्व गोष्टी लहान मुलाच्या मेंदूमध्ये सहजासहजी चित्रित होतात. कारण कारण त्याच्यावरती अजून काही आपण लादलेलं नसतं. आणि जोपर्यंत त्याच्यावर काही लादलं जात नाही तोपर्यंत सहज पद्धतीने त्याला जे कळतं ते त्याच्या मेंदूमध्ये सहज पद्धतीने चित्रित होतं. म्हणजे लहान मुलांच्या मनामध्ये प्रत्येक वस्तूशी खेळणं, त्याचा आनंद घेणं, ती वस्तू कदाचित वेगळ्या रूपात येईल, कदाचित नाहीशी होईल, परत पुढे जाणं, दुसरी वस्तू परत खेळणं, अशा तऱ्हेचं लहान मुलांमध्ये जे चित्र निर्माण होतं. खरं तर ब्रह्मामध्ये आलेली सर्व माणसं अशा तऱ्हेने खेळकर पद्धतीने आनंद मिळवण्यासाठी आलेली आहेत. असं असताना ही आपली खेळकर पद्धती, हा आपला आनंद ज्या कारणाने लय पावतो ते शोधणं महत्वाचं आहे. तर मुलाचा खेळकरपणा आणि आनंद लय पावण्याचं दुसरं तिसरं कारण काहीच नसून, मुलाला जेव्हा कळत नसतं तिथपासून त्या मुलाला त्याचे आई वडील सोन्या रुपया माझा बाळ्या कौतुकान म्हणत असतात. त्याला सुरुवातीला काहीच कळत नसतं. नंतर वेगवेगळ्या नावाने जरी बोललं तरी जेव्हा आई वडील वरच्यावर त्याचं नाव घेणारे जेव्हा त्याला अरे सोन्या अरे सोन्या अरे सोन्या म्हणतात, तेव्हा त्याच्या कळत न कळत लक्षात येतं की सोन्या म्हटलं की आपण बघायचं. पुढे पुढे त्याला भाषा ज्ञान दिलं जातं, काही गोष्टी शिकवल्या जातात. त्यामध्ये असं सांगितलं जातं, तू आमच्या घराचा कुलदीपक आहेस, तू सुपुत्र आहेस, तू असा आहेस तसा आहेस. आणि वाढत्या वयावर कुलगोत्र याच्या अहंता त्याच्यामध्ये भरल्या जातात. आणि त्या इतक्या प्रमाणात भरल्या जातात की बालपणाचं त्याचं खेळकरपण, सर्वत्र आनंद घ्यायची वृत्ती, आनंद घेऊन जरी एखादी गोष्ट गेली तरी फरक पडत नाही, दुसरी गोष्ट येईपर्यंत वाट बघायची, तिच्याशी खेळायचं. असं त्याचं जे निरागसपण असतं ते निरागसपण नष्ट केलं जातं. आता होतं काय, ज्ञानी माणसामध्ये सुद्धा हे असंच घडत असतं. पण ज्ञानी माणसाला त्याच्या आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर त्याच्यातील मूळ असणेपणातून ज्या प्रेरणा येतात त्या प्रेरणा बघायचा नाद लागतो. आणि असा नाद जिथे जिथे लागतो तो यादृच्छिक पद्धतीने असेल, तो रॅन्डमली असेल, किंवा यदा कदाचित अत्यंत उत्तम माणसांच्या सहवासात
म्हणजे साधू सहवासात आल्यामुळे त्याचं तिकडे लक्ष जात असेल आणि त्याचं जेव्हा तिकडे लक्ष जातं तेव्हा प्रथम तो आपल्यातलं जे साचलेपण आहे ते तपासतो आणि त्या साचलेपणात त्याच गोष्टी आहेत हे लक्षात आल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की हे मी तपासता, हे मी न तपासता, मला जेव्हा तपासण्याची अक्कल नव्हती तेव्हा माझ्या डोक्यात काहीतरी भरलेलं गारुड आणि भारूड आहे. तेव्हा तो प्रथम आपल्या संचिताचा हा जो वरचा भाग आहे, जो साठवणींचा, आठवणींचा, संस्कारांचा, तो भाग तो रिकामा करतो आणि संचिताचा हा साठवणींचा, आठवणींचा दूषित भाग रिकामा झाल्यानंतर त्याला दिसतं रे आपल्या असण्यामध्ये त्याला ते लहानपणाचे सर्व प्रसंग आठवतात. मी सर्वत्र सर्वांशी खेळत होतो, मजेत होतो, आनंदात होतो, रडत होतो, हसत होतो, तरी पुढे पुढे जात होतो. आता त्याला ते आपले मूळ असणेपणातले आनंददायी संस्कार आठवतात आणि ते आनंददायी संस्कार म्हणजे स्मृती लब्ध्वा, म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या असणेपणातला खेळकर आनंद त्याला जेव्हा जाणवतो तेव्हा त्याने आपल्या असणेपणावरती आलेलं अस्तर, आलेलं जे सोंग, लोकांनी किंवा आई वडिलांनी चढवलेली पुट ही त्याने टाकल्यानंतर त्याला आपल्या असणेपणाशी तळाशी असलेलं आपलं खेळकरपण दिसतं, आपली क्रीडा दिसते, आपला आनंद दिसतो, आपले बदलते मूड दिसतात आणि एवढं करून सतत खेळत राहण्याची वृत्ती त्याला दिसते. आणि ह्या वृत्तीवर तो जेव्हा येतो तेव्हा त्याच्या असलेपणारूपी भांड्यातील जे दूषित आहे ते गेलेलं असतं आणि मूळ अत्यंत शुद्धतेने आणि अत्यंत खेळकर वृत्तीने खेळणारं जे त्याचं शैशव आहे त्या शैशवातील ज्या खऱ्याखुऱ्या सतत आनंद देणाऱ्या त्यावेळच्या घटना आहेत त्या त्याला दिसतात आणि त्याच्या लक्षात येतं अरे हे आपल्या तळाशी असलेलं जे आपलं निरागसपण आहे तेच खरं रहस्य आहे. आणि हे रहस्य जेव्हा त्या मुलाला कळतं तेव्हा खऱ्या अर्थाने ते मूल जे सुरुवातीला निरागस असतं नंतर काही काळ बद्धतेत असतं, आता बद्धता टाकून ते मूल आपल्या मूळ निरागसतेला प्राप्त होतं आणि ही निरागसता ते मूल जेव्हा आयुष्यभर टिकवतं तेव्हा आयुष्याच्या शेवटी ते मूल साधू बनतं आणि मग तो साधू तसा निरागस असतो जसं नवजात मूल असतं. म्हणून साधू निरागस असतो आणि नवजात मूल निरागस असतं. नवजात मूल जोपर्यंत नवजात आहे, एक 3 वर्षाचा आहे, तोपर्यंत ते निरागस असतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नको त्या गोष्टी भरवल्या जातात, त्याची निरागसता जाते आणि तो जीव बद्धतेत जन्माला येतो. म्हणजे जीवावरती संस्कार करणं म्हणजे मुक्त जीवाला बद्ध करण्यासारखा वेडा प्रकार असतो. म्हणून 16 संस्कार हे कुठल्याही तऱ्हेने आनंदाचं प्रतीक मानता येत नाही. ते जीवाला बद्ध करणारं, त्याच्या स्वातंत्र्याचा संकोच करणारं आणि त्याच्या सदसत विवेकाला झाकणारं एक तऱ्हेचं हे दिसायला अंगड टोपडं छान दिसलं तरी त्या मुलाचं जे निरागसत्व आहे ते घुसमटवून टाकणारं असं हे 16 संस्कार रूपी कर्म असतं. परंतु काही जणांना त्या कर्माचं वैयर्थ कळतं, ते संपूर्ण संस्कार एका क्षणात टाकाऊ आहे ते लक्षात येऊन ते ज्या क्षणी ते टाकतात त्या क्षणी त्यांचा जो साक्षात आकार आहे जो लपलेला आहे ते त्यांचं बालरूप, ते त्यांचं टवटवीत असणं पण ते त्यांचं सनत कुमाराचं आनंद रूप त्यांना दिसतं. म्हणून निरागस बालकामध्ये जो सनत कुमार लपलेला आहे तो काही कारणाने दडपला जातो आणि परत ज्ञान मार्गावर आल्यानंतर बद्धता जाते आणि आपलं सनत कुमाराचं रूप आपल्याला दिसतं. म्हणून साधू हा वयाने वृद्ध असला तरी सनत कुमार असतो. लहान मूल हे लहान असलं तरी सनत कुमार असतं.
आणि साधू होण्याची शक्यता नाही आणि लहान मूल म्हणून लहान राहिलं नाही, अशी मात्र बरीचशी तुमच्या आमच्यासारखी माणसं जी युवा प्रौढ जरी म्हणवली तरी ती केवळ आणि केवळ याना त्या दर्जाबद्धतेत घुसमटली जातात आणि आत्म्याचं स्वातंत्र्य, समता आणि आत्मीयता या 3 गुणांना, ते 3 गुण आत्मा म्हणून त्यांच्यामध्ये असले तरी आत्म्याकडे पाहण्याची त्यांची क्षमता हरवल्यामुळे ते मात्र संसारी जीव म्हणून या जीवनामध्ये झगडत राहतात, झगडत मरतात. खोट्या स्पर्धा, तुलना, महत्व मिळवायची आकांक्षा, नावाची अपेक्षा, सत्तेची अपेक्षा, शक्तीची अपेक्षा, इच्छांच्या वेगवेगळ्या इच्छा, वेगवेगळ्या प्राप्ती, ज्या किती प्राप्त झाल्या तरी कायमस्वरूपी समाधान देत नाहीत, अशा अशाश्वत सुखाच्या नादी लागून सर्वसाधारणपणे जीव जन्माला येतात आणि मरतात. म्हणून आपल्या असणेपणाशी आपलं लागलेलं लग्न हे कळणं महत्वाचं आहे. आपल्या असणेपणामध्ये आपलं शिवत्व फुलतं खुलतं आणि सुखशांती समाधान देतं, हे आपल्या आत्म्याचे वैशिष्ट्य लक्षात आलं पाहिजे. आणि त्या आत्म्याला फुलू देण्यासाठी, विकसित होऊन देण्यासाठी त्याला शिववृक्ष म्हणून टवटवीत होऊ देण्यासाठी जेव्हा आपण आपल्या असणेपणाशी असलेलं आपलं लग्न समजतो आणि ते लग्न समजून जेव्हा आपण आपल्यावर खरं प्रेम करतो, तेव्हा आपल्या असणेपणाशी आपलं एकरूपत्व म्हणजे जीवाशिवाचं मिलन आणि आत्मवृक्षाचं त्या पृथ्वीवर नांदणं आणि सुख शांती समाधानाला येणारा बहर, हे एक महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपणाला ह्या सुख शांती समाधान मिळतं, आपल्या जाणीवा विकसित होतात, तेव्हा विकसित जाणीवा, उच्च प्रतीचं ज्ञान, उच्च प्रतीच्या भावना, उदारपणा वेगवेगळ्या साक्षात्काराद्वारे आपल्यामध्ये येतो. ते संपूर्ण समजून घेऊन लोकांसाठी ते मोकळं करायचं, कोरं व्हायचं, भरायचं, कोरं व्हायचं, ते आपलं ब्रह्मचर्य. म्हणून आपण जन्मजात गृहस्थ आहोत. आपल्या असणेपणाशी लग्न आलेलं आहे, तरी सुद्धा जन्मजात गृहस्थ असलो तरी सुद्धा आपणाला आत्मज्ञान होतं, ज्ञान होतं देतो, ज्ञान होतं देतो, मिळतं देतो, मिळतं देतो, आणि लोकांना देऊन जो आनंद होतो, त्या आनंदात जो जगतो तो त्याने भुंजिता मी त्याग करून इतरांना होणाऱ्या आनंदात जगणारे आपण खऱ्या अर्थाने ब्रह्मचारी पण असतो. म्हणून आपण गृहस्थही आहोत, आपण ब्रह्मचारी आहोत, आणि त्या पलीकडे आपण सदा सर्व काळ निरागस आहोत. आपण सनत कुमार आहोत आणि आपला आनंद अमर्त्य आहे, कारण आपणच आत्मानंद म्हणून इथे आलेलो आहोत. ह्या 3 गोष्टी जेव्हा करतात तेव्हा निरागसता झाल्यानंतर आपलं गृहस्थपण आणि आपलं ब्रह्मचर्य, या 3 गोष्टी एका वेगळ्या पातळीवरून जेव्हा आपण जाणतो, तेव्हा हळूहळू आपण ऊर्ध्वगतीने म्हणजे उन्मनी भावामध्ये विकसित होत होत भूभ स्वहापासून सत्य लोकांपर्यंत वेगवेगळ्या दिशेने जातो, सर्व गोष्टी समजून घेतो, आणि जे आपल्याला समजतं मिळतं ते लोकांना देण्यामध्ये आपण आनंद मानतो, आणि त्यागातच भोगाचा आनंद आहे, त्या अत्युच्च आत्मतत्वापर्यंत आपण विकसित होतो. तर आपलं गृहस्थ असणं, आपलं ब्रह्मचर्य असणं आणि आपलं निरागसत्व, त्या 3 गोष्टी गेल्या 3-4 दिवसात आपण समजून घेतल्या. त्याच्या चिंतनात राहा आणि पुढील निरूपणासाठी उत्सुक राहा. पुढच्या वेळी जे काय येईल, जे काय शिव सुचवेल ते आपल्यापर्यंत येईल. तर आता हे ऐका, चिंतनात राहा आणि पुढील साक्षात्कारासाठी उत्सुक राहा. धन्यवाद. सर्वांना शुभ दिन, शुभकामना अस्तु.